तर भारतीय जनता पार्टीच्या या विशाल जनसागरामध्ये, समुद्रामध्ये आपण सगळेजण काही दिवसांपूर्वी सहभागी झालात. काम करत असताना शेतकरी कामगार पक्ष म्हणून जरी आपण सगळेजण कार्यकर्ते होतात, पक्ष म्हणून आपली भूमिका कदाचित वेगळी असेल, ती भूमिका आपण चोख बजावत होतात. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. पण त्या ठिकाणी या खुर्चीवरनं आम्हाला पलीकडे बघताना नेहमी हे मात्र नक्की दिसत होतं की जनसामान्यांसाठी काम करण्याचा वसा घेऊनच आपण सगळेजण काम करत होतात, लोकांच्या कल्याणाचंच काम करत होतात, त्यात कुठेही आपण कमी पडत नव्हतात. जेव्हा मी खालून आम्ही सगळेजण वरती आलो तेव्हा अनेक जुने चेहरे या ठिकाणी दिसत होते. जुने या अर्थाने की 2011च्या पूर्वीपर्यंत अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची युती राहिली आणि त्यामुळे या दोन पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये एक असा जिव्हाळा तयार झाला होता की या पक्षाचे नेते वेगळे वाटतच नव्हते. तो नेता शेकाप पक्षाचा असेल तरी आपलाच वाटत होता, तो नेता भाजपचा असेल तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपलाच वाटत होता. तत्कालीन शिवसेना सुद्धा युतीमध्ये होती. त्यामुळे जे काही जिव्हाळ्याचे संबंध झाले अनेक वर्ष, ही महायुती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती शब्द कदाचित नंतर आला, पण पनवेलच्या राजकारणात महायुती शब्द हा अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी तयार करू शकलो आणि त्यामुळे हा जिव्हाळा प्रत्येकाच्या नजरेत त्या ठिकाणी मला दिसत होता आणि त्यामुळे इथं आल्यानंतर कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय असं वाटलंच नाही. तोच अनेक वर्षांपूर्वीचा जिव्हाळा, तेच प्रेम पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपण या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामील झालात. पक्ष वेगळा असला तर आपल्याला त्याची थोडीशी पद्धती समजून घ्यावी लागते. भारतीय जनता पार्टी समजून घ्यायची असेल तर तुम्हाला फार अभ्यास करण्याची गरज नाही. इतर राजकीय पक्षांमध्ये नेता बेस पार्टी, नेत्यांच्या विचारधारेवर आधारित पार्टी, नेता म्हणेल ती विचारधारा, नेता ठरवेल तो अजेंडा, अशा पद्धतीनं पार्टीची विचारधारा महाराष्ट्रभरात आपल्याला देशभरात बघायला मिळते. पण भारतीय जनता पार्टी समजून घ्यायची असेल तर आपल्या हृदयामध्ये परमोच्च दर्जाचं देशप्रेम, देशहितासाठी सगळं, नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, त्याच्यानंतर पार्टी आणि त्याच्यानंतर काही उरलं तर मी स्वतः, या भूमिकेत काम करायची आपली तयारी असेल तर भारतीय जनता पार्टी आपल्याला समजली असं आपण समजून घ्यायला हरकत नाही. केवळ आणि केवळ देशप्रेमासाठी काम करणारी ही पार्टी आहे. देशाच्या कल्याणासाठी, या भारत मातेला परम वैभवावरती नेण्यासाठी काम करणारी ही पार्टी आहे. ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही सेकंड अजेंडा चालत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण भविष्यात सगळेच मिळून काम करू आणि म्हणून आम्ही म्हणतो की खऱ्या अर्थानं संस्कारांवर आधारित ही पार्टी आहे. यामध्ये संस्कारांमध्ये नो कॉम्प्रोमाइजची भूमिका आहे. इथे काहीही चालतं असं चालत नाही. इथे संस्कार जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले तेच घेऊन आपण पुढे जात असतो आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की ही पार्टी नाहीये. नाव जरी भारतीय जनता पार्टी असलं तर ही पार्टी नाहीये. ये पार्टी नहीं परिवार है, ये संस्था नहीं संस्कार है. अशा पद्धतीनं काम करणारा हा एक परिवार आहे आणि त्यामुळे ह्या परिवारात जेव्हा आपण सामील झाला तेव्हा आपण सगळ्यांनी ही देशप्रेमाची विचारधारा डोक्यात ठेवून आपण सगळ्यांनी पुढे काम केलं पाहिजे. शेवटी जनसेवा कार्यालय, जनसंपर्क कार्यालय आपण करतो हे कशासाठी? तर मोठा खर्च आपण करतो. हा खर्च माझा कुठंतरी गौरव व्हावा यासाठी कदाचित फार नसतो. जनसामान्यांसाठी आम्हाला काहीतरी करता यावं, ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो, त्यांना हक्काची जागा असावी, कुठंतरी भावना मांडण्यासाठी एक त्या ठिकाणी कार्यालय असावं, त्यांची कामं त्या ठिकाणी व्हावी, ही भावना आपल्या मनामध्ये असते. आणि म्हणून जे स्वप्न आपल्याला आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला, पंडित दीनदयालजी उपाध्याय, खरं तर आपण सगळ्यांनीच मिळेल ते त्यांचं मटेरियल वाचलं पाहिजे. पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी आपल्याला स्वप्न दिलं, ते स्वप्न होतं अंत्योदयाचं स्वप्न. म्हणजे या विकासाच्या प्रवाहात तुम्ही कायमस्वरूपी काम करणारच आहात, पण तुमची विकासाची परिभाषा तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत पंक्तीत बसलेल्या, रांगेत बसलेल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही पुसत नाही, त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही हास्य उमलवत नाही, तोपर्यंत विकासाची परिभाषा पूर्णच होऊ शकत नाही. हे स्वप्न त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींपासून, आदरणीय देवान भाऊंपासून शेवटच्या बूथच्या कार्यकर्त्यांपर्यंत आपण सगळेच जण काम करतो. भावना तीच असते, अंत्योदयाची भावना. आणि म्हणून या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून, जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रीतमजी
जनसेवेचं काम तर होईलच, पण अंत्योदयाचं स्वप्न घेऊन आपणही त्या सगळ्या विकासाच्या अंत्योदयाच्या प्रवाहात सामील व्हाल ही मला खात्री आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात जे काम चाललंय आपण बघतो, राज्यभरामध्ये जे काम देवाभाऊंच्या नेतृत्वात चाललंय आपण बघतो, आणि गोरगरीब जनतेसाठी असंख्य योजना या सरकारच्या माध्यमातून रोज तयार होत आहेत. या ठिकाणी या योजना जर का आदरणीय देवाभाऊ आदरणीय मोदीजी तयार करणार असतील आणि त्या योजना गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू म्हणून तयार करणार असतील आणि त्या योजना जर का अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे खाली पोहोचणारच नसतील तर मात्र आपल्यासारखे करंटे आपणच आहे. आणि त्यामुळे जनता आणि सरकार, जनता आणि मोदीजी, जनता आणि देवाभाऊ, जनता आणि सरकार यांच्यामधलं दुवा बनण्याचं काम, सेतू बनण्याचं काम हे प्रीतमजी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि जनतेचे अश्रू पुसण्याचं काम करावं लागणार आहे. त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं शिवधनुष्य आपल्याला पेलावं लागणार आहे. कारण इतक्या साऱ्या योजना, त्या फक्त योजना जरी लोकांपर्यंत पोहोचल्या तरी वेगळं काही देण्याची गरज नाही अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे योजना पोहोचवण्यासाठी आपलं कार्यालय सुद्धा चांगलं काम करेल ही मला खात्री आहे. अविनाशजींनी उल्लेख केला की अनेक जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी थाटली गेलेली आहेत. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून खरं तर कार्यालय कोणाचं आहे यापेक्षा ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्याचं आहे हे जास्त महत्वाचं आहे. कारण त्या ठिकाणून जनसेवेचं काम होणार आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळेच जण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आजपर्यंत काम करत आलो. या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही ते करत राहू. या ठिकाणी प्रीतमजी आणि हा सगळा परिवार यांच्याशी कायमच आमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. म्हणजे एकाच प्रभागातून ते सुद्धा नगरसेवक आहेत, मी सुद्धा नगरसेवक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रभागातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न असतील, अनेक प्रश्न असे होते की जे आम्ही कॉमनली सॉल्व्ह केले. आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव ह्याच्याशी सुपरिचित असलेले आम्ही सगळे आहे. त्यांची सगळी टीम यांच्याबरोबर सातत्याने आम्ही काम केलेलंच आहे. आणि त्यामुळे कुठल्या तरी पक्षाचा भेद आहे असा कधी भाव कधीच नव्हता. फक्त पक्ष हा निवडणुकीपुरता होता. त्यानंतर मात्र 5 वर्ष जनसेवेसाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करत होतो. ही भावना कायम आमच्या मनात होती. आता तर प्रशांतजी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 288 विधानसभांच्या विषयात थोडं काम करण्याची मला संधी मिळत असते. आणि त्या ठिकाणी बघताना अनेक राजकीय कॅल्क्युलेशन्स आणि कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात. अनेक नेत्यांची त्या ठिकाणची कार्यशैली बघायला मिळते. पण पनवेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या ठिकाणी विरोधक कदाचित शिल्लकच नाहीत. विरोध कोणी करू शकणार नाही. कारण सत्तेतली मंडळी जनसेवेचा अजेंडा घेऊन इतक्या प्रभावीपणे काम करतायत आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं सगळेच जण भारतीय जनता पार्टीच्या विकास पर्वामध्ये सामील होत आहेत. हे चित्र महाराष्ट्रात कदाचित कुठं बघायला मिळत नाही. त्यामुळे हा खरं तर एक पॅटर्न आहे, हे एक मॉडेल आहे की मोदीजींच्या विकास प्रवाहात आम्हाला सामील व्हायचं आहे. म्हणून सगळ्याच पक्षांची मंडळी मोठ्या संख्येने स्वतःचा पर्सनल अजेंडा बाजूला ठेवून देशप्रेमाच्या अजेंड्यामध्ये सामील होत आहेत. मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण या देशप्रेमाच्या विकासाच्या प्रवाहात सामील झालेला आहात. एकमेकांचा हात घट्ट धरून अशाच पद्धतीनं पुढे भविष्यात या देशप्रेमाच्या प्रवाहात आपण सगळेजण कार्यरत राहू, जनसेवेचं काम करत राहू. प्रीतमजी, आपण आज इतकं चांगलं जनसंपर्क कार्यालय थाटलं की मनापासनं आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं मंचावरचे सगळेच नेते मंडळी त्या ठिकाणी ताकदीनं आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीनं आहेत. आपण ज्या पद्धतीने नेते मंडळी जनसेवा करतील, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेक विषय त्या ठिकाणी आमच्यापर्यंत यावे. प्रशांतजी असतील, आदरणीय महेशजी असतील, माझं कार्यालय असेल, या कुठल्याही विषयामध्ये जे विषय आमच्यापर्यंत येतील प्रचंड प्रामाणिकपणे ते सोडवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू हा शब्द या निमित्ताने देतो. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.